तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये आज 12 तारखेला जे आहे राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहील. तर काही भागामध्ये पावसाची शक्यतासुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. तर त्याप्रमाणे जे आहे राज्यामध्ये कोकण पट्टीतील कोल्हापूरच्या भागामध्ये थोडाफार पाऊस आपल्याला रात्रीच्या दरम्यान आणि आजच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळाला. तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो, आता उद्या आहे 13 जानेवारी. तर उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यातील वातावरण आणखीन बिघडणार आहे. आणखीन जे आहे राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची हजेरी आपल्याला उद्या 13 तारखेच्या दरम्यान पाहायला मिळेल. तर हा पाऊस नेमकी कोणत्या भागामध्ये आणि कुठे पडणार आहे याचाच हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जे आहे शेवटपर्यंत नक्की पाहावा. कारण की तुम्हाला जे आहे हा हवामान अंदाज या ठिकाणी समजून जाईल. शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता उद्या आहे 13 तारीख आणि उद्या 13 तारखेला राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. आज जसे ढगाळ वातावरण आहे तसेच उद्यासुद्धा राहील. फक्त काही भागामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे. हा पाऊस नेमकी कोणत्या भागामध्ये राहील? तर मराठवाड्यातील काही भागामध्ये या ठिकाणी पाऊस पडणार. फार सगळीकडे पाऊस पडणार नाही. फक्त तुरळक ठिकाणी काहीतरी कुठेतरी आपल्याला जे आहे थोडाफार हलका ते रिमझिम पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. फार काही मोठा पाऊस आपल्याला राहणार नाही. तसेच आता मुंबईच्या परिसरामध्ये, पुण्याच्या भागामध्ये आणि कोकण पट्टीतील सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पावसाची सरी आपल्याला कुठेतरी पाहायला मिळणार आहे. तसेच विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे फक्त ढगाळ वातावरण राहील. उत्तर महाराष्ट्रातील भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहील. मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये आणि या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान ढगाळ वातावरण या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि काही भागामध्ये तुरळक ठिकाणी म्हणजे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला राहणार आहे. हा पाऊस सगळीकडे पडणार नाही. फक्त तुरळक भागामध्ये कुठेतरी आपल्याला थोडेफार पावसाची सरी राहणार आहे. हे जे ढगाळ वातावरण आहे हे अजून 14 तारखेपर्यंत असेच राहणार आहे. अजून 2 दिवस जे आहे राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहील. त्यामुळे थंडीवर याचा परिणाम होईल. त्यामुळे राज्यामध्ये थंडीचे प्रमाण जे आहे या ठिकाणी कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांना जे आहे हा होता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा हवामान अंदाज. तर तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर धन्यवाद.